काहीच नाही, बिलकुल Instagram नाही अकाउंट नाही, काहीच नाही, मोबाईलच नाही सर. की हे मोबाईल वापरा सक्सेस मिळतो या अँड्रॉइड मध्ये. माझी इच्छा तर डॉक्टर बनायची आहे, तर मी केले ऑफलाईन जॉईन, पण प्रॅक्टिससाठी आणि डाऊट सॉल्विंगसाठी मी मोरे बॅच पण हे घेतली आहे. हॅलो तृप्ती. हाय सर, खूप छान वाटलं तुम्हाला खूप दिवसांनी भेटून. चलो कशी आहेस आता? छान आहे आता. रिझल्ट तर खूप छान लागला. चलो मी तृप्तीबद्दल पहिले सांगतो तुम्हाला सगळ्यांना की तृप्ती माझी ऑफलाईनची स्टुडंट आहे. मी जेव्हा ऑफलाईन शिकवायचो गावामध्ये जामोदला, आणि तृप्ती जामोदचीच आहे, माझ्याच गावची आहे. आणि तृप्तीला मॅथ्स अँड सायन्स दोन्ही विषयात 100 पैकी 100 आहे. तर तृप्ती, पहिले तर कॉंग्रॅच्युलेशन, खूप सारं कॉंग्रॅच्युलेशन. तू माझं पहिले तर 100चं स्वप्न पूर्ण केलं आणि सायन्स पण 100. आणि मी ना तुझ्यासारखा रिझल्ट आतापर्यंत तरी कुठे बघितला नाहीये. मी जेवढे रिझल्ट पाहिले आता एवढे मोठे मॅथ्स सायन्स आउट ऑफ मला आतापर्यंत तर दिसला नाही. चलो कॉंग्रॅच्युलेशन त्यासाठी खूप जास्त तुझा. थँक्यू सर. आता सर तुम्ही जे मॅरेथॉन घेतले ना आमचे, ते खूप छान झाले होते. आणि सकाळचे लेक्चर तर खूपच एकदम म्हणजे मॅथ्सचे तर हॉट्स तेच आले होते. तर खूप छान वाटलं त्या लेक्चर करून, कारण सायन्सचा पेपर पण सायन्स टूचा खूप हार्ड आला होता, पण त्या लेक्चरनी खूप छान हेल्प केली. तशी खूप प्रॅक्टिस झाली होती माझी तुमच्यासोबत लेक्चर करून, तर छान गेले पेपर सर्व. चलो बढिया. मला सांग ना, आता आपण ना 2-3 गोष्टी डिस्कस करू. सगळ्यात पहिली गोष्ट, तुझं आता काय प्लॅन आहे तो, आणि त्यानंतर की मागच्या मुलांनी काय काय करायला पाहिजे, काय फॉलो करायला पाहिजे, की जेणेकरून त्यांचे पण 100 आउट ऑफ 100 येईल. सगळ्यात आधी तू काय करत आहे आता? काय प्लॅन आहे आता पुढचे? म्हणजे माझी इच्छा तर डॉक्टर बनायची आहे, तर मी केले ऑफलाईन जॉईन, पण प्रॅक्टिससाठी आणि डाऊट सॉल्विंगसाठी मी मोरे बॅच पण हे घेतली आहे. ओके बढिया. म्हणजे आता ऑफलाईन सोबत ते नीट, आपली मोरल नीट पण घेतली आहे. चालेल. त्याचा खरंच तुला खूप फायदा होईल. त्याचा बराच फायदा होईल. कारण कसं आहे माहितीये का, किती म्हटलं ना, तर ऑफलाईनचा सपोर्ट होतो, पण डाऊटसाठी किंवा एक्स्ट्रा प्रॅक्टिससाठी, एमसीक्यूसाठी ऑनलाईनचा सहारा पाहिजे. म्हणून मोरे नीट बेस्ट ऑप्शन आहे. आणखीन आता मला सांग, मॅथ्सचं आउट ऑफ आले 100 आउट ऑफ 100. मग आता तुला काय वाटतं, की जर शेवटच्या 1-2 महिन्यात अभ्यास केला तर मॅथ्स सायन्स आउट ऑफ येऊ शकतात, की वर्षभर करायला पाहिजे? तू काय केलं होतं? डिटेल लेक्चर पाहिले होते, की फक्त वन शॉटवर काम झालं होतं तुझं? नाही, मी डिटेल पाहिले होते, म्हणजे रोज डिटेल करायची, सायन्स पण आणि मॅथ पण. आणि मला रिवाईज करायचं असलं की मग मी वन शॉट घ्यायची, कारण मग पटकन रिवाईज होऊन जायचं आणि IMP पण व्हायची मग त्यात. मग माझं पूर्ण क्लिअर होऊन जात होतं. तो मग त्याच्याने मला मग जास्त लोड नाही आला पेपरच्या वेळेस. चलो बढिया. मग बाकी आणखीन काय करत होती मोबाईल गेमेल वरती? समजा तुझं काही इंस्टाग्राम अकाउंट आहे, सोशल मीडियात जाल, काल आपण पाहिलं ती 100 आउट ऑफ 100 वाली मुलगी आहे, तिथं बस तुझं आहे का? काहीच नाही, बिलकुल Instagram नाही. अकाउंट नाही, काहीच नाही, मोबाईलच नाही सर. आणि मी तुम्हाला सांगतो सगळ्या म्हणजे ऑडियन्सला मी सांगतो, ही सध्या जी आमचा मीटिंग चालू आहे ना, याच्यासाठी पण तिने रूम ओनरचा मोबाईल घेतलाय. ती जिथं अकोल्याला सध्या ऑफलाईन साठी शिकत आहे. तुझा मोबाईल दाखव ना एकदा. तुझा पण दाखव, आणि तुझी रूममेट आहे आपलीच, म्हणजे माझ्याच गावची आहे रोशनी, तिला पण 95 समथिंग आहे. त्यांच्या दोघांचे मोबाईल पाहायचे आहे मला. या सगळ्या मुलांना ते मोबाईल दाखवायचे आता. हे काळाची गरज आहे ते, की हे मोबाईल वापरा सक्सेस मिळतो या अँड्रॉइड मध्ये. रोशनी तुझा मोबाईल दाखव. रोशनी, तिला पण घे मधात. चला बघा, हे मोबाईल आहे यांच्याकडे. कारण आता हे मीटिंग साठी आम्हाला पहिले तर मोबाईल शोधायला लागले, यांच्या ना त्यांच्या ना, आणि नंतर मीटिंग झाली. हे ना, याच्यापासून ना बरेच मुलं शिकतील. कारण बरेच जण ना या ऑनलाईनच्या चक्करमध्ये युट्यूब, इंस्टाग्राम यामध्ये नादात लागतात. मी तुम्हाला सांगतो, आता मी स्वतः ऑनलाईन शिकवतोय, सगळ्या गोष्टी करतोय. आता हे मुलं ना त्यांच्या लॅपटॉपवरती बाकीच्या गोष्टी करतील शिकण्याचे, पण मोबाईल अँड्रॉइड नाही यूज करत. कारण मोबाईल यूज केल्यानं इंस्टाग्रामचा नाद लागतो, रील्स पाहण्याच्या गोष्टी लागतात, आणि या लागतात. इव्हन टीचर्सला सवय लागतात. तुम्ही तर मुलं आहे, या वयामध्ये ते लागणारच आहे. म्हणून त्या मोबाईल सारख्या गोष्टी नकोच. चलो बढिया. आणखीच सांग काहीतरी जामोदचे काहीतरी किस्से. आपण तू माझ्या ऑफलाईनला होती, आठवते की नाही? 8वीत सर खूप छान जमलं होतं आपलं. अरे हा ना, पण माझा थोडासा कसा प्लॅन बनला की चलो ऑनलाईन शिकू स्कॉलरशिप आपण, पण त्याच्यात म्हणून मी इकडे क्लिअर चाललो आलो. झाली. पण एक मागच्या वर्षी दोन्ही गोष्टी छान झाल्या. मी इकडे आलो, माझं तर तुम्ही आता पाहतच आहे सगळ्या गोष्टी, आणि तुम्ही तर गावामध्ये आग लावली आहे डायरेक्ट. आपल्या बॅचचे जवळपास 12-13 मुलांना 90+ पर्सेंटेज मे बी आहे ना गावामध्ये, आणि त्यातल्या 13 तू टॉपर. जणांना आहे. किती? 13. 13 जणांना. चलो वा. कारण कसं एवढ्याशा छोट्याशा गावातून जिथं 50-60 विद्यार्थी स्कूलमध्ये आहे, तिथं 12-13 जण 90+ काढणे, वरून तुमच्यासारखे मुलं 100-100 काढणे सोपी गोष्ट नाहीये. तू जी 9th मधून 10th ला मुलं गेली, जी आता युट्यूब चॅनलला तुझा व्हिडिओ बघतील, त्यांना तू काय सांगू इच्छिते? सध्या तुझं काय सजेशन राहील? तरी मी सांगेल की आतापासून अभ्यास करा सुरू. सायन्स मॅथ तरी करा, कारण की त्यांना भरपूर प्रॅक्टिस लागते. आणि ऑनलाईन लेक्चर मागच्या वर्षीचे तुमचे सरांचे आहेतच, वन शॉट घेऊन घ्या तुम्ही, कारण की वन शॉट केले तर कन्सेप्ट क्लिअर होत जातात. सो
आणि लाईव्ह लेक्चर यावर्षी पण चालू आहे. यावर्षी पण लाईव्ह लेक्चर मी पूर्ण युट्यूबला फ्रीमध्ये सर्व टाकतोय आणि यावर्षी पण पूर्ण डेटा जाणारच आहे. चलो मग या मुलांच्या पण मॅरेथॉन गिरेथॉनसाठी रेडी होतो. तुला पण बेस्ट ऑफ लक नीटसाठी. शांततेत काढा आणि आपण या मुलांच्या गायडन्ससाठी एक तुझा आणखीन सेशन ठेवू. आता याला एंड करू आणि बेस्ट ऑफ लक फ्रॉम वेदांतू. आणि मोरया नीटमध्ये शिकत राहा. काही डाऊट असला काही असला तर टीचर्सला कॉन्टॅक्ट कर आणि किंवा मला कॉन्टॅक्ट कर. चालेल? चलो बाय बेटा. बाय.